गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। राज्याचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसर विकासाचा प्रारंभ होत असतानाच गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाकडून पंढरपूर शहरात सुरू करण्यात आलेल्या कामांची महती वर्णन करीत करोडामुळे देशभरातील भाविकांमध्ये समाधान व्यक्त होणार असल्याचा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। तर राज्यभरात विविध धार्मिक ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती देखील यावेळी देण्यात आली। भीमाशंकर येथे करण्यात आलेल्या मंदिर परिसर विकास कामासाठी तिथल्या मंदिर परिसरातील लोकवस्तीचा अडथळा होत असल्यामुळे तिथल्या नागरिकांनी संमतीने स्थलांतर करण्यास मान्यता दिली आणि आता त्या परिसराच्या विकासाचे काम पूर्णत्वास येत असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। आता भीमाशंकर प्रमाणे पंढरपूर येथील मंदिर परिसरातील स्वखुशीने स्थलांतरित होतील असाच विश्वास या निमित्ताने राज्यभरातून व्यक्त होताना दिसून येत आहे। पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे, आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवताने आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे। मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे। या मंदिरात जिथे 50 लाख भाविक येतात आणि असं मानलं जातं की तिरुपती बालाजींचं दर्शन घेतल्यानंतर आई अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याशिवाय बालाजी भगवान आपल्याला पावत नाहीत। त्यामुळे जे लोक बालाजींकडे जाऊन त्या ठिकाणी वरदान मागतात आणि बालाजींचं वरदान मिळतं, त्या सगळ्यांना माहिती आहे की ते वरदान जर दुप्पट करायचं असेल तर या ठिकाणी करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मीकडे यावं लागतं। आणि म्हणून इथलं जे काम आता आपण हातामध्ये घेतलेलं आहे हे काम अत्यंत व्यापक, भविष्यातले 100 वर्ष या मंदिरात येणाऱ्या लोकांची सेवा करता यावी अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी हातात घेतलंय। आणि यासोबत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, पंढरपूर आमच्या पांडुरंगाचाही कॉरिडॉर आता याच वर्षी त्याचंही बांधकाम आम्ही सुरू करतो आहोत। कोट्यावधी भाविक ज्यावेळेस आता पंढरपूरला जातील त्यावेळी विठुरायाचं दर्शन घेण्याकरता त्यांना त्या ठिकाणी ज्या प्रकारचा कॉरिडॉर पाहायला मिळेल, ज्या प्रकारची व्यवस्था पाहायला मिळेल, निश्चितपणे मला विश्वास आहे की पांडुरंगाचा अधिक आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त होईल। महाराष्ट्र देशातलं एकमेव राज्य आहे की ज्याच्यामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत। या 5 ज्योतिर्लिंगांचा विकास आपण सुरू केलाय। त्र्यंबकेश्वर असेल, घृष्णेश्वर असेल, भीमाशंकर असेल, परई बैजनाथ असेल, औंढ्या नागनाथ असेल, या सगळ्या ठिकाणचं एक प्रकारे त्या ठिकाणी मोठं परिवर्तन हे आपण सुरू केलंय। आणि मला सांगताना आनंद वाटतो, भीमाशंकरला तर एक मोठं आश्चर्य घडतंय। मंदिराच्या आजूबाजूचं जे पूर्ण गाव आहे त्या संपूर्ण गावाने आपलं स्थलांतरण मान्य केलं आणि गावच्या गाव 1.5 किलोमीटर पलीकडे स्थलांतरित होत आहे आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारे भीमाशंकरची निर्मिती ही आपण करतो। आणि त्यासोबत आपलं दुसरं शक्तिपीठ म्हणजे आमच्या कोल्हापूरचे ज्योतिबा, त्यांच्याही परिसराचा विकास सावकार मोठ्या प्रमाणात आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि तेही अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्ही जे वन त्या ठिकाणी तयार करतायत
एक प्रकारे हिरवगार अशा प्रकारचं काम हे त्या ठिकाणी देखील होणार आहे. हे सगळं होत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की ही जशी आमच्याकरता अध्यात्माची पंढरी आहे, ही जशी आमच्याकरता आमचं शक्तीपीठ आहे, तसा हा सगळा परिसर सहकाराची देखील पंढरी